नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 2 जूनच्या भागामध्ये आता मित्रांनो ज्योतिराव म्हणतात, बाई पंतोची पाहिजे पण आपल्यातली पाहिजे. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो पण आणायची कुठून? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, बघू ना काहीतरी मार्ग निघलच." आणि त्यानंतर आता हे दोघे सुद्धा तिथून निघून जातात. तर तेव्हा दादा ज्योतिरावांच्या आईंना म्हणतात, आता शाळा काही परत सुरू होत नाही. मी राजारामाला आणि थोरल्या सुनबाईसनी घेऊन येऊ का परत? तर तेव्हा ज्योतिरावांची आई तर खूप खुश होते आणि म्हणते, होय जावा. आणि गणपती आला ना की लई करमल बघा माझ्या मनाला. आणि त्याच वेळेला आता इकडं पार्वती सुद्धा राजारामांना विचारते, म्हणजे आपण घरी जायचं परत समध्याने एकत्र राहायचं? तर तेव्हा राजाराम म्हणतात, अगं त्यो काय माझा वैरी आहे का? भाऊच आहे ना हो माझा त्यो. हा आता त्याच्या काही गोष्टी पटत नव्हत्या म्हणून तर सगळं घरदार सोडावं लागलं. तर तेव्हा पार्वती म्हणते, वय तर वनवासच घडला म्हणायचा. आणि पार्वती असे म्हणत असते इतक्यातच दादा तिथे येतात आणि म्हणतात, वय की पण हा वनवास 12 वर्षाचा नाही बरं का देवा. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर हे दोघं सुद्धा खूप खुश होतात. आणि राजाराम तर दादा या या असं म्हणून त्यांचं स्वागत सुद्धा करतात. आणि त्यानंतर हे दोघं सुद्धा दादांचा आशीर्वाद घेतात. तर दादा म्हणतात, साथ हाय का बरं? आणि त्यानंतर पार्वती लगेचच आता दादांना पाणी देते. आणि दादा आता पाणी पितात आणि म्हणतात, वनवास संपला. ज्योतीची शाळा बंद झाली. आणि म्हणतात, आता पांडुरंगच पावला म्हणायचा. पण सावित्री आणि ज्योतीच्या नजरेतनं वाईट घडलं. आपण बोलायचं नाही. आणि राजारामांना म्हणतात, राजारामा तू घरला ये. ज्योतिषी बोल, विचारपूस कर. आणि पार्वतीला म्हणतात, आणि सुनबाई तुम्ही थोरल्या हायसा. धाकल्या सुनबाईसनी समजुतीच्या 2-4 गोष्टी सांगा. तर तेव्हा पार्वती व्हय म्हणते आणि राजाराम सुद्धा येतो आत्ता घरला असं म्हणतात. आणि म्हणतात, मला सुद्धा आई-बापाशिवाय, भावाशिवाय वेगळं राहण्यात काय बी मजा वाटत नाही बघा. त्यांच्याशिवाय घराला घर पण नाही. काळजावर धोंडा ठेवून आम्ही दोघं वेगळं राहतोय बघा. आणि येतो आता. तर तेव्हा पार्वती म्हणते, म्या कधी बोलले नाही, पर मला शाप करवत नाही बघा. सारखा तुम्ही हाक मारल्याचा भास होते दादा. आणि सासूबाईंचं बोलणं, पारू असं नाही तसं, तसं नाही असं, लई आठवण येते. तर तेव्हा दादा म्हणतात, आमचं काही वेगळं आहे का? घरात माझा गणपती नाही. आमची संकष्टी, अंगारकी, इनायकी, समद्या चतुर्दशा गायब आहेत. तर तेव्हा पार्वती म्हणते, असं असेल तर आम्ही गणपतीला घेऊन येतोच बघा. मग सोडा तुम्ही चतुर्थी तुमची. असे ते एकदम आनंदात सांगत असते. तर दादा म्हणतात, बरं या बरं का, वाट बघतो या. असं म्हणून ते उठतात आणि पांडुरंग हरी, वासुदेव हरी असं बोलत तिथून आता ते निघून जातात. तेव्हा आता राजाराम तर खूपच खुश झालेले असतात आणि लगेचच पार्वतीला म्हणतात, पारू आवर निघायची तयारी कर. तर पार्वती म्हणते, पटदिशी आवरते आलेच बघा. असं म्हणून ती लगेचच आतमध्ये जाते. आणि त्यानंतर मित्रांनो आता रात्रीच्या वेळेस ज्योतिराव असे एकटेच विचार करत बसलेले असतात. आणि तेव्हा आता त्यांना काकासाहेब भिडेंचे शब्द आठवू लागतात. ते म्हणालेले असतात, त्या लोकांना मुलींना शिकवायला बाई हवी होती. आणि ते असं सगळं काही विचार करत असतात. त्यांना सगळं काही आठवत असतं. इतक्यातच सावित्रीमाई तिथे येते आणि म्हणते, मालक नका इतका विचार करू. अहो काहीतरी मार्ग सापडल. तर तेव्हा ज्योतिराव थोडंसं खुश होतात आणि उठून उभारत म्हणतात, मार्ग सापडला. तर तेव्हा सावित्रीमाई सुद्धा विचारते, सापडला? म्हणजे पण तुझी बाई भेटली? पण म्हणजे तुम्ही त्या फरारबाईला बोलवणार नाहीत ना व? तर तेव्हा ज्योतिराव नाही असं सांगतात. तर सावित्रीमाई परत विचारते, म्हणजे दुसरी कोणी हाय? तर ज्योतिराव म्हणतात, हो. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, कुठली हाय? म्हणजे आपल्याच गावची हाय का दुसऱ्या गावची? तर ज्योतिराव म्हणतात, आपल्याच गावची आहे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, आपल्याच गावची आहे, मी ओळखते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, जवळून. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, काय नाव? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाव नंतर सांगतो. आधी त्या बाईपंतोजींना भेट तरी. आणि असं ज्योतिरावांनी म्हटल्यानंतर सावित्रीमाईला तर काही कळतच नाही. आणि तेव्हा ज्योतिराव आता सावित्रीमाईला आरशासमोर घेऊन जातात. आणि आरशात तिला दाखवत म्हणतात, या आपल्या महिला पंतोजी सावित्रीबाई. आणि तेव्हा सावित्रीमाईला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते, म्या. आणि तेव्हाच मित्रांनो आता इकडे ज्योतिरावांची आई स्वयंपाक करत असते आणि इतक्यातच पार्वती तिथे येते. आणि सासूबाई असं म्हटल्यानंतर ज्योतिरावांची आई तर खूपच खुश होते आणि म्हणते, पारू तू? तर तेव्हा पार्वती म्हणते, आवा असू द्या म्या करते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं असू दे की, आल्याला काय तुला कामाला झोपायचं का?
तर तेव्हा पार्वती म्हणते, "अहो नाही, नाही, म्हणजे हे बरं आहे. मी बसते आणि तुम्ही काम करा. हे बरं दिसतं व्हय? उठा बरं तुम्ही, उठा, म्या करते." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "अगं नका गं, असू देत, म्या करते." तर पार्वती परत तिला म्हणू लागते, "अहो सासूबाई, म्या करते, आणा बरं इकडं. ठेवा तुम्ही, ठेवा, ठेवा." आणि मित्रांनो तेव्हा आता समोरून राजारामसुद्धा येतात आणि त्यांना बघितल्यानंतर ज्योतिरावांच्या आईच्या डोळ्यात तर पाणीच येतं आणि ती लगेचच तिथून उठते आणि राजारामांच्या समोर येते आणि म्हणते, "माझ्या पारूनं आजवर मला कधी बी कामाला हात लावू नाही दिला. माझ्या दोन्ही सुना सोन्यासारख्या आहेत र. तुम्ही परत आलात नवं मला लई बरं वाटलं बघ." तेव्हा राजाराम म्हणतात, "आई हे बघ रडू नगस. आपलं घर तुटू देणार नाही. सबूत हाय माझा. पुस, डोळं पुस." आणि मित्रांनो आता इकडे तर ज्योतिरावांनी असं म्हटल्यानंतर सावित्रीमाईला तर एवढा जोराचा धक्का बसतो आणि ती म्हणते, "अहो नाही, नाही, मला नाही जमायचं." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "पण मला वाटतंय जमल." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो नाही, नाही, हा विचार बी मनात आणू नका, ऐका माझं." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "कसं आहे सावित्री, एक तर तुला अक्षर ओळख आहे आणि दुसरं म्हणजे मी हे का करतोय, कशासाठी करतोय, हे तुला सगळं माहिती आहे. आणि या सगळ्यात ठामपणे तू माझ्या पाठीशी उभी आहेस." तर सावित्रीमाई म्हणते, "अहो पाठीशी मी उभी आहेच की, पण या शिकवायच्या भानगडीत मला पाडू नका." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "ऐक ना सावित्री." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "नाही, नाही, अहो काही बी सांगा मी समजा ऐकन, पण हे सांगू नका. दुसरी पंतोजी बाई शोधा की." तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "पण तिला पैसे द्यावे लागतील." "मग पैसे कुठून आणायचे?" "हे बघ सावित्री, मी विचार करून बोलतोय. तू जेवढं चांगलं शिकवू शकशील ना, तेवढं बाकी कोणीच शिकवू शकणार नाही." तर तेव्हा सावित्रीमाई तर खूप घाबरत असते आणि म्हणते, "नाही, नाही, नको." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हे बघ, नाही, नको हा विचार पण मनात आणू नकोस. तुला हे करावं लागल सावित्री. शाळा बंद पडेल सावित्री अशानी." असं ज्योतिराव आतून मोठमोठ्याने बोलत असतात आणि ते सगळं आता बाहेर इकडे राजाराम आणि पार्वती दोघांना सुद्धा ऐकू येऊ लागतं आणि ज्योतिरावांच्या आईला सुद्धा ऐकू येऊ लागतं. तर पार्वती म्हणते, "अहो या दोघांचं भांडत तर होत नाही ना व?" तर तेव्हा राजाराम म्हणतात, "अगं भांडत नाहीत ती, मोठ्याने बोलत्या ती." तर पार्वती म्हणते, "अहो कधी मी पण असं मोठ्यानं आवाज ऐकला नव्हता. का अशी कुरबुर बी कधी ऐकली नव्हती. आज पहिल्यांदा हे असं." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "आज ज्योतीचं मन काही थाऱ्यावर नाही." तर तेव्हा पार्वती म्हणते, "अहो म्या काय म्हणते, तुम्ही जा की बघा की काय झालंय ते. तात्यासाहेबांसनी बोलवा." तर ते ऐकल्यानंतर दादा म्हणतात, "कुणी बी जाऊ नका. थांबा जरा. ज्योतीला बाहेर येऊ द्या." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "तसं बी ती दोघं घट आहे ती. उगाच आपल्या जीवाची कशाला ओला घाल." आणि इकडे आतमध्ये तर सावित्रीमाई मोठ्याने बोलत असते. म्हणते, "बाई, बाई, बाई, माझ्या कशाला मागं लागलात तुम्ही?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अगं तुला सांगणार तर नव्हतोच ना मी. मीच शिकवणार होतो ना पंतोजी म्हणून. पण लोकांना ते नको आहे. त्यांच्या मुली लग्नाला आल्या. परपुरुषासमोर कसं बसवणार ते मुलींना? तुझं कसं आहे सावित्री, तू मुलींना चांगल्या पद्धतीने शिकवू शकशील, म्हणून तुला आग्रह करतोय." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "ऐका माझं, मला जमल तेवढं मी केलं, आता मला हे नाही जमायचं." तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, "का नको?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अक्षर ओळख आहे म्हणजे शिकवता येईल असं असतं व्हय?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अगं जसं मी तुला शिकवलं तसं तू मुलींना शिकवायचं." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "नाही, नाही, मला भरीस पाडू नका, मला नाही जमायचं." तर ज्योतिराव विचारतात, "पण नकाराचं कारण काय?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो कारण कसं विचारता हो? शाळा उघडायची म्हटल्यावर घरात किती काय काय झालं. माझ्या सोन्यासारख्या जाऊबाई दीर घर सोडून गेले. माझा गणपती माझ्या दृष्टीआड गेला. मला त्रास होतो या समद्याचा. मी बोलत नाही कारण तुम्हाला वाईट वाटेल म्हणून." असं म्हणून ती बोलत असते आणि तिच्या डोळ्यामधून आता पाणी येऊ लागतं. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हे बघ सावित्री, या सगळ्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नकोस." तर सावित्रीमाई म्हणते, "असं कसं म्हणता? आत्ता कुठं सासूबाई माझ्याशी बरं बोलायला लागल्यात. मला हे असं रोज उठून बोलणी खाणं नाही सहन होत. मला नाही जमायचं. इथं बाहेरचा मेळ साधता साधता घरातला ताल बिघडत चाललाय." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, बघ हे ताळमेळ जे काही आहे ना ते सगळं मी बघतो. तू फक्त हो म्हण सावित्री." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो ऐका माझं, मला नाही जमणार." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "तुझ्याकडून मला ही नकाराची अपेक्षा नव्हती सावित्री." तर सावित्रीमाई म्हणते, "अहो नकार नाही हा." तर तेव्हा ज्योतिराव ओरडतात, म्हणतात, "मग काय आहे? नकार नाही तर काय दुसरं?" आणि हा नकार अशा वेळी आहे ना, ज्यावेळी मला सगळ्यात जास्त होकाराची गरज होती. या नकारामुळं माझा सगळा संघर्ष मातीमोल होणार सावित्री.
आणि आता ते सगळं काही ऐकल्यानंतर बाहेर आता राजाराम म्हणतात, यांचं तर भांडणच चालली की. आज सावित्रीचं काही खरं नाही. बुकना पडणार असं दिसतंय. तर पार्वती म्हणते, "अहो, असं काय म्हणताय तुम्ही? तात्यासाहेब शेकल्यात. असं ते हात उचलणार नाहीत बघा." तर दादा म्हणतात, "शाळा बंद झाल्यामुळं काहीतरी बिघडलंय बहुतेक." तर ज्योतिरावांची आई म्हणते, "अहो, पण त्याला म्हणावं थोरला घरी जेवायला आलाय. बंद कर आता ती हमरी तुमरी आणि ये जेवाय." तर तेव्हा पार्वती म्हणते, "मला नाही वाटत आता तात्यासाहेब जेवत्याल म्हणून." "अहो, कसं जेवत्याल ते?" तर तेव्हा राजाराम म्हणतात, "मग जायचं का माघारी?" तर तेव्हा दादा म्हणतात, "माघारी का म्हणून?" तर तेव्हा राजाराम म्हणतात, "अहो दादा, समोर कळतंय की वाद चाललाय म्हणून. मग का थांबायचं?" तर पार्वती म्हणते, "अहो, असं कशापायी म्हणता तुम्ही?" तर तेव्हा राजाराम तिला म्हणतात, "तू घरी चल, सांगतो तुला." तर इकडे आतमध्ये यांचं अजूनसुद्धा चालूच असतं. सावित्रीमाई म्हणते, "असं नका बोलू तुम्ही, मी हात जोडते तुमच्यासमोर." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "मीच तुला हात जोडतो सावित्री, पण तू महिला पंतोजी म्हणून हो म्हण." तर तेव्हा सावित्रीमाई परत तेच म्हणते, "नाही, नाही, मला नाही जमायचं. मला समजून घ्या, मला कसं काय करता?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अगं सावित्री, इथपर्यंत येण्यासाठी आपण काय काय केले ते तरी आठव. लोकांची बोलणी खाल्ली, पायपीट केली, सगळं पुन्हा पिंजून काढलं. तेव्हा कुठं 6 मुली मिळाल्यात." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "पण या समध्यामध्ये मी तुमच्याबरोबर होते का नाही?" तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, "पण मग आता का नाही आहेस?" मला तर ना आता प्रश्न पडलाय. ही तीच सावित्री आहे का जेव्हा पाय दुखत असताना सुद्धा धावत माझ्यासाठी बोरू घेऊन आली होती? ही तीच सावित्री आहे का जिने मी परीक्षा द्यायचं ठरवल्यावर पहाडासारखी माझी पाठराखण केली होती? ही तीच सावित्री आहे का मळ्याच्या मातीवर, पाषाणावर, झाडांच्या बुंध्यांच्या वरती अक्षर गिरवली होती? कोणाला दिसू नये म्हणून रात्रीचा दिवस केला होता. एक एक अक्षर गिरवण्यासाठी कष्टाची पराकाष्ठा केली होती. ती सावित्री आता माझ्याकडं नाही, अक्षरांच्याकडे पाठ फिरवते, अक्षरांना नाही म्हणते." असं म्हणून ते आता रागारागात तिथून निघूनच जातात. आणि ते जेव्हा बाहेर रागारागामध्ये येतात आणि ते तसेच निघून चाललेले असतात, तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "अरे ज्योती, पारू आणि राजाराम आलेत बघ की." तर तेव्हा दादासुद्धा त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असत. तर तेव्हा राजारामसुद्धा ज्योती अरे आई कसं म्हणत असतात, पण ज्योतिराव मात्र त्यांचं कोणाचं काही एक ऐकत नाहीत आणि तसेच रागारागात तिथून बाहेर निघून जातात. तर तेव्हा दादा म्हणतात, "राजारामा, त्यो काय आता राग निवाळल्याशिवाय परत यायचा नाही." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "अहो, परत लांबून त्याच्यावरती लक्ष तरी ठेवा." तर तेव्हा दादा म्हणतात, "शांत व्हा. त्याला बी शांत होऊ द्या. म्हणजे त्याला बी कळेल की उद्या मुलींची शाळा काढणं सोपं नाही." आणि मित्रांनो, त्याच वेळेला इकडे भिडेवाड्यामध्ये काकासाहेब येतात आणि तात्यासाहेब काहीतरी गुंडाळून ठेवत असतात आणि त्यांना म्हणतात, "हे असे गोळा करत बसण्यापेक्षा बासणातच गुंडाळून ठेवलेले बरे. समजले का?" तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "किती गोष्टी बासणात गुंडाळून ठेवायच्या? बासनालाही काहीतरी मर्यादा असेल की नाही?" तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, "ते मी बघून घेईन. तू ठेव गुंडाळून." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "अहो, मी लाख गुंडाळेन, पण ज्ञान, अहो ज्ञान ही गोष्ट बासनात गुंडाळून ठेवण्याजोगी वाटते तुम्हास?" तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, "अरे ज्ञान नाही, ज्ञान नाही, ते विष समज. समजले काय?" तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "विष? बाबा?" "अहो बाबा, नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते." म्हणजे या जगात ज्ञानासारखे पवित्र दुसरे काहीही नाही. तुम्हीच शिकवलेत ना मला. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, "होय, मीच शिकवले होते. पण ज्ञान कोणासाठी हा महत्त्वाचा मुद्दा तू दुर्लक्षित करतोयस." तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "बाबा, पुरे करा आता, पुरे करा. अहो, ज्ञानाची कवाडे आपल्या वाड्यातून उघडत आहेत, तर उघडू द्या. नका त्यांच्या आड येऊ. अहो, युगानुयुग आपण या लोकांना ज्ञानापासून वंचित ठेवलंय. आता तरी त्यांना शिकू द्या." अहो, ज्योतिराव एवढे प्रयत्न करतायत, तर त्यांच्या मागे पहाडासारखे उभे राहा आणि ते शक्य नसेल ना, तर निदान अडसर तरी होऊ नका. बाबा, जर स्त्री लिहू वाचू लागली, तर घरातील दुःख संपेल, दैन्य संपेल. ती आपल्या पोराबाळांचे अधिक सक्षमपणे संगोपन करू शकेल. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, "तेच नको आहे आम्हाला." अरे, स्त्रियांना शिकवणं म्हणजे कलियुगाला हाका मारण्यासारखं आहे रे. मला ते जमणार नाही. मी ही शाळा कदापिही उभी राहू देणार नाही.
तर तात्यासाहेब म्हणतात, आणि मी ही शाळा उभी केल्याशिवाय राहणार नाही. बाबा, ज्योतिरावांसारखा माणूस हे स्त्री शिक्षणाचं काम सुरू करत असताना आपण त्यांना सहाय्य करायचे सोडून त्यांच्या कार्यात सुरुंग लावणे पटते तुम्हास? तर काकासाहेब म्हणतात, सुरुंगच लावणार. कारण स्त्रियांनी शिकणे ही त्या इंग्रजांची पद्धत आहे, आपली नव्हे. समजले काय? आणि तू का अधर्माला जागा करतोयस? का त्या ज्योतीच्या नादी लागलायस? तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, ज्योतिराव काय म्हणतात माहितीये का? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, आणि वित्ताविना शूद्र खचले, आणि हे सारे अनर्थ केवळ एका अविद्येने केले. बाबा, नीट मनन करायचे आणि बोध घ्या. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, अरे हे तर शूद्रांसाठी आहे रे. समजले काय? तर तेव्हा तात्यासाहेब हसतात आणि म्हणतात, बरोबर आहे बाबा, परंतु कसे आहे, काही व्यक्ती ह्या जन्माने शूद्र असतात, पण काही व्यक्ती विचाराने आणि कर्माने शूद्र असतात. समजले का? तेव्हा सारासार विचार करा आणि त्या विचारांच्या मागे ठाम उभे राहा. तर तेव्हा काकासाहेब परत म्हणतात, अशक्य, केवळ अशक्य, असं बोलून ते आता तिथून निघून जातात. आणि इकडे तर मित्रांनो, आता सावित्रीमाई तर घरामध्ये रडत बसलेली असते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, सावित्री, तू नाही म्हटलंस हे बरं केलंस बाई. हा विरोध जर तू पहिला छूट केला असतास नवं, तर ही आलीच नसती बघ. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, काय सांगू सासूबाई, किती किती बोललेत ते मला, आणि मी आता कशी पणतोजी होणार? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं बाईच्या जातीला जमणार आहे का हे समद? आणि त्याला काय माहीत, तांबडं फुटल्यावर जात्यावर बसल्यावर दळण दळून दळून आतडी गळ्यात येतात, आडाचं पाणी शेंदून शेंदून पावटं घायला येतात, आणि चुलीसमोर बसल्यावर त्या भाकरीसोबत बाईसुद्धा भाजली जाते. त्याला कुठं ठाव आहे? काय तर म्हणे पंतोजी हो. कशा पायी? एवढा शिकला सवरलेला आहे ना व, एवढं कळत नाही त्याला? नाही, पण तू नाही म्हणलीस ना, ते बरंच झालं. तर तेव्हा पार्वती म्हणते, अव जाऊ बाई, तुम्ही रडू नका ना व, समद ठीक होईल बघा. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, काय करायचं व, हो म्हटलं तरी अडचण, नाही म्हटलं तरी अडचण. गेले रागाच्या भरात निघून, असं ती रडत रडतच बोलत असते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं कुठं जाणार आहे? येईल की माघारी. हां, पण तू येईल, रागवल, भांडल. तू बाई आपली ठाम राहा बरं का. आणि पार्वतीला विचारते, वय का नाही पारू? तर तेव्हा पार्वती म्हणते, मला तर बाई काय बोलावं काय सुचना. काय चांगलं काय वाईट काय समजत नाही हो. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, पार्वती, आज का नाही मी माझ्या या सुनेची दृष्ट काढणार आहे. आज माझ्या मनासारखी वागली आहे बघ. आणि इतक्यातच आता दादा आणि राजाराम परत येतात. आणि तेव्हा या तिघीसुद्धा त्यांच्या समोर उभ्या राहतात. तर सावित्रीमाई लगेचच विचारते, काय झालं, घावलं का? तर तेव्हा दादा नाही असं म्हणून मान हलवतात. तर सावित्रीमाई विचारते, कोणीच काय का बोलत नाही? आणि राजारामांना सुद्धा विचारते, भाऊजी, अहो तुम्ही तरी सांगा काय झाले ते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे बोल की पोरा, अहो तुम्ही तरी काहीतरी सांगा. तर तेव्हा राजाराम म्हणतात, माझ्या मनात एक शंका यायला लागली आहे. खचला म्हणून आपल्या ज्योतीनं वाईट वंगाळ मार्ग तर निवडला नसेल ना? आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि तेव्हाच इकडे मित्रांनो, आता मोरोपंत जे असतात ते धावत आता तात्यासाहेबांच्याकडे येतात. आणि तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, मोरोबा, काय झाले, इतक्या रात्रीचे काय काम काढले? तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, तसे काही विशेष नाही, पण ज्योती घरातून बाहेर निघालाय. तेव्हा तात्यासाहेब विचारतात, घरातून बाहेर निघालेत? छे छे, काहीतरीच. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, हो म्हणजे अण्णा माझ्या घरी शोधत आले तेव्हा समजले. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, असे? तर तेव्हा मोरोपंत सांगतात, परंतु ज्योती घरातून बाहेर पडला ते रागानेच. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, आजचा दिवसच मोठा विलक्षण होता. आणि म्हणतात, काही नाही, विचारांचा कोलाहल थांबवण्यासाठी कुठेतरी बसले असतील. आणि आता यांना शोधावे तर कुठे शोधावे? आणि त्याचवेळी आता इकडे ज्योतिरावांची आई म्हणते, जीवाला लईच लावून घेतलेलं दिसतंय पोरानं. कुठे गेला असेल हो? तर तेव्हा दादा म्हणतात, मुलाची वाट बापाच्या ध्यानात येत नाही. असं वाटते इथं असेल, पण तिथं नसतो या. काय करावं काय कळना. तर इतक्यातच आता सावित्रीमाई तिथून चाललेली असते. तर पार्वती विचारते, अहो जाऊबाई, कुठं निघालात तुम्ही? तर तेव्हा ज्योतिरावांची आई सुद्धा विचारते, अगं एवढ्या रात्रीला कुठं निघालीस? तर राजाराम म्हणतात, सावित्री, अगं ज्योतीला आम्ही समधीकडे हुडकून आलोय, कुठंच नाही सापडला तो.
तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "मला ठाऊक आहे ते कुठं आहेत." आणि म्हणते, "भाऊजी तुम्ही येता का माझ्या संग? चला." असं म्हणून ती पुढं चालू लागते. तर तेव्हा राजाराम सावित्री असं म्हणून तिला थांबवत असतात, पण ती ऐकत नाही म्हटल्यानंतर आता तिच्यासोबत ते निघून जातात. तर मित्रांनो, आता सावित्रीमाईंनी तर बरोबर ओळखलेलं असतं आणि ज्योतिराव आता इकडे एकटेच लाल महालात बसलेले असतात. आणि तेव्हा आता त्यांना खूप अगोदरपासूनचं सगळं काही आठवू लागतं. सावित्री त्यांना सगळ्यात पहिल्यांदा म्हणालेली असते, "आता तुम्ही नाही करायचं, आता म्या करणार आणि आता तुम्हासनी परवानगी मिळाली असंच समजा." आणि त्यानंतर ती म्हणालेली असते, "मालक तुम्ही कदापि नापास नाही होणार आणि जर नापास झालात तरीसुद्धा त्या गंगाधर पंतांच्या घरी म्या तुम्हाला पाणी भरू देणार नाही." आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस सरस्वती म्हणालेली असते, "कोणी कोणा बाईनं शाळेचं महत्त्व सांगितलं पाहिजे." आणि इतक्यातच मागून सावित्रीमाई आलेली असते आणि ती म्हणालेली असते, "मी सांगन." आणि आता हे सगळं काही असं विचार करत आठवत बसलेले असतात. इतक्यातच तिथे सावित्रीमाई आणि राजाराम दोघेसुद्धा येतात. आणि सावित्रीमाई आल्या-आल्या म्हणते, "मालक मला ठावं होतं तुम्ही इथंच असणार." आणि म्हणते, "मी म्हणलो होतं नव्हं?" तर तेव्हा राजाराम म्हणतात, "होय तर, अरे दोनदा मी या लाल महालामोरनं गेलोय. म्हटलं तू इथं कशाला बसतोयस? पर इथंच घावला." आणि म्हणतात, "ज्योती चल घरी चल." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "काय करू घरी येऊन? इथंच बरं वाटतंय." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो जे असेल ते घरी जाऊन बोलू की, इथं नको." तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, "काय बोलायचंय?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "तुम्हाला राग आला का माझा?" तर तेव्हा आता ज्योतिराव सावित्रीमाईकडे बघत उठून उभे राहतात आणि म्हणतात, "रागापेक्षा वाईट वाटलं. जिच्या जीवावरती आपण ही लढाई खेळत होतो, तिचाच ऐनवेळी नाही आला. ऐन समुद्रात माझं जहाज बुडाल्यासारखं झालं गं." आणि मित्रांनो असं हे बोलत असतात आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ज्योतिराव आता सावित्रीमाईला विचारत असतात, "तुला महिला पंतोजी होऊन शाळेत शिकवायला आवडेल का नाही?" आणि तेव्हाच मित्रांनो तिथे आता मोरोपंत आणि तात्यासाहेबसुद्धा आलेले असतात. तर तेव्हा तात्यासाहेबसुद्धा सावित्रीमाईला सांगू लागतात, "ज्योतिरावांचे कार्य मोठे आहे." तर मोरोपंत म्हणतात, "पंतोजींचे काम स्वीकारा." आणि राजाराम म्हणतात, की "यांचं कोणाचं काही ऐकू नकोस. घरचा विचार कर आणि घरी चल." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "मी घरी जाते. स्त्री पंतोजी म्हणून मला मान्य नाही, असं मी कधी बी म्हणणार नाही." आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी तात्यासाहेब म्हणतात, "त्या काल तयार झाल्या खऱ्या, पण हे कार्य सुरू करण्याआधी त्यांनी 4थी पास व्हायलाच हवे." तर इतक्यातच काकासाहेब तिथं येतात आणि म्हणतात, "आता भेट 4 वर्षानंतरच. आता तोपर्यंत मी या दोन्ही खोल्या कोणाला तरी भाड्याने देणारच." आणि असं ते ज्योतिरावांनाच सांगतात. आणि ते ऐकल्यानंतर तर आता ज्योतिरावांना परत धक्का बसतो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.